नमस्कार मित्रांनो, सध्या जगात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक पातळीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होताना दिसत आहे. या संघर्षाचा फटका फक्त या देशापुरता मर्यादित नाही, तर अप्रत्यक्ष परिणाम भारतासारख्या देशावरही होत आहे. सगळ्यांना वाटत होते की या परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होईल, पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं आहे. पेट्रोल डिझेलचा प्रश्न अजूनही मोठ्या प्रमाणात उभा राहण्याआधीच भारतात LPGचं गॅस संकट निर्माण झालं आहे. अनेक शहरामध्ये गॅस सिलेंडर मिळण्याआधी अडचणी येत आहेत. घरगुती सिलेंडर उशिरा मिळत आहे, कमर्शियल सिलेंडर तर अनेक ठिकाणी मिळतच नाहीत. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वात मोठा फटका बसतो तो मेस, खानावळी, छोटे हॉटेल, रस्त्यावरचे नाश्त्याचे गाड्यांना. कारण त्यांचा संपूर्ण व्यवसाय गॅसवर अवलंबून असतो. गॅस मिळाला नाही तर स्वयंपाक होणार नाही, आणि स्वयंपाक झाला नाही तर ग्राहकांना जेवण देणं शक्य नाही. मोठ्या शहरामध्ये शिक्षणासाठी, नोकरीसाठी हजारो विद्यार्थी बाहेर येतात. अशा वेळी त्यांचा आधार असतो तो म्हणजे मेस आणि खानावळ. कारण रोज हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणं विद्यार्थ्यांसाठी खूप महाग पडतं. रूमचं भाडं, प्रवासाचा खर्च, शिक्षणाचा खर्च हे सगळं सांभाळताना विद्यार्थी शक्य तितका खर्च वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मेस हा त्यांच्यासाठी सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय असतो. पण आता जर गॅस मिळत नसेल तर त्यांची मेस बंद होण्याची वेळ येते. अनेक ठिकाणी मेस मालकांना नोटीस लावली जाते. गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही कारण कमर्शियल गॅस मिळत नाही, आणि ब्लॅकमध्ये सिलेंडर घ्यायचा म्हटलं तर दुप्पट पैसे द्यावे लागतात. मेस चालवणाऱ्यांना लोकांना आधीच खूप खर्च असतो. जागेचं भाडं, गॅस, कामगाराचे पगार, अन्नधान्य या सगळ्या खर्चानंतर थोडासा नफा उरतो. पण गॅसचा दर वाढला किंवा सिलेंडर मिळालंच नाही तर मेस बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. फक्त मेसच नाही तर रस्त्यावरच्या नाश्त्यांच्या गाड्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. चहा, कॉफी, डोसा, वडापाव असे अनेक पदार्थासाठी गॅस लागतो. अनेक ठिकाणी कॉफी बंद करण्यात आली आहे, काही पदार्थही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्णपणे मेसचे गाड्याही बंद करण्यात आले आहे, कारण गॅसच उपलब्ध नाही आहे. म्हणजेच काय, तर परिस्थिती अशी झाली आहे की मेस बंद, नाश्त्यांच्या गाड्या बंद. मग विद्यार्थी खाणार काय? रोज हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणं खूप महाग आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. काही विद्यार्थी तर म्हणत आहेत की ही परिस्थिती त्यांना कोरोनाची आठवण करून देत आहे. त्या काळात जसं अनेक विद्यार्थी घरी परतले होते तसाच विचार काहीजण पुन्हा करत आहे. सरकारकडून मात्र सांगितलं जात आहे की देशात गॅसचा पुरेसा साठा आहे, पण दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी मेस बंद होत आहेत, हॉटेल बंद होत आहेत, सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती आणि अधिकृत परिस्थिती खूप फरक दिसून येत आहे. जगातील संघर्षाचा परिणाम किती दूरपर्यंत पोहोचू शकतो याचं हे मोठं उदाहरण आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव, यातून इंधन पुरवठ्यावर परिणाम आणि त्याचा परिणाम भारतात LPGच्या संकटाच्या स्वरूपात दिसत आहे. जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर हजारो विद्यार्थी आणि छोट्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मित्रांनो, तुमच्या शहरातही गॅस सिलेंडरची अशीच परिस्थिती आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.